एवढंसं फळ तुम्हाला प्राप्त झालं. चिंता जाणं काही फार मोठी गोष्ट आहे का? चिंता छोटीशी गोष्ट आहे. महिला मंडळ चिंता छोटीशी गोष्ट आहे का? तुम्ही म्हणाल ताई असं कसं दोन तोंडी बोलता तुम्ही? चिंता ही फार छोटी गोष्ट नाही आहे बाप. चिंता ही फार मोठी गोष्ट आहे. ऐका ना, एवढी मोठी एवढी मोठी एवढी मोठी त्या चिंतेचं वर्णन माझ्या ज्ञानोबरांनी करावं. माझे ज्ञानोबराय म्हणतात, पातळा भुनी निम्मा जयेची उंची साने गगन, जे पाहता त्रिभुवन भुलून टाके. ज्ञानोबरांनी वर्णन करावं. ज्ञानोबराय काय साधारण आहेत का? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचे सागर असणारे. आता मला सांगा, ज्ञानाचा सागर कुठे आणि ही चिंता कुठे? पण त्या ज्ञानोबरायांनी चिंतेचं वर्णन करावं. ज्ञानोबराय म्हणतात, पातळापेक्षा खोल. पातळ कोणी गेले का पातळापर्यंत? नाही, आपण पाहिलेला सुद्धा नाही. ऐका, पातळापेक्षा खोल असणारी नव्हे नव्हे तर गगनापेक्षा उंच. बोलणं कळतंय ना माझं? गगनापेक्षा उंच. मग साधकानं पुन्हा प्रश्न केला, जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय तुम्ही वर्णन देतात आम्हाला. ऐका ना, हे कीर्तन हा सतसंग हा परमार्थ असाच असतो बरं का. या परमार्थामध्ये प्रश्नावर प्रश्न निर्माण होत असतात. आता जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात? चिंता किती श्रेष्ठ आहे सांगतात, नाही का? पण पुन्हा तिथे त्या साधकानं प्रश्न उत्पन्न केला, जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं तुम्ही आम्हाला वर्णन देतात, ज्ञानोबरायचा अधिकार सांगतात, ज्ञानोबरायांनी सांगितलेलं चिंतेचं कारण सांगतात. पण ऐका ना, आम्हाला सांगा, तुम्ही म्हणता पातळापेक्षा खाली गगनापेक्षा उंच, मग आम्हाला सांगा ती फक्त अशी खंब्यासारखी आहे का? नुसती अशी काडी लावलेली तशी आहे का? नाही. मग कशी? जे पाहता त्रिभुवन भुलून टाके. त्रिभुवनाला व्यापून घेतलेली ही चिंता, चिंता काही छोटी नाही. चिंता गेली, पण मला सांगा, संत त्याच्यापेक्षा मोठे आहेत. मग संताच्या दर्शनाने एवढंच भेटलं का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नाही. मग पद्मनाभ जोडीला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, साक्षात देव मी जोडला गेलाय. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की देव जोडला नवल नाही तर तो आपलासा केलाय, त्याला स्वतः पाशी जवळ केलेलं आहे. साधक पुन्हा उठतो, साधक पुन्हा म्हणतो, जगद्गुरु तुकोबराय आतापर्यंत तुम्ही आम्हाला जेवढं सांगितलं तेवढं आम्ही न काही बोलता ऐकून घेतलं बरं का, पण ही गोष्ट आम्हाला पटत नाहीये. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, पटत नाही म्हणजे नेमकं होतंय काय? तर साधक म्हटले पटत नाही, अर्थात आम्हाला असं वाटतंय की तुम्ही सरळ सरळ खोटं बोलतात. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, असं होईल तरी कसं? मी खोटा कसं बोलेल? नेमका तुझा प्रश्न काय आहे? तेव्हा साधक जे म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय ऐका ना, तुम्ही म्हणता देव माझ्याकडे आहे. अहो कुठेही देव? जगद्गुरु तुकोबराय एवढा विचार करा, तुम्ही याच्या अगोदर आम्हाला सांगत होता, तुम्हीच आम्हाला सांगितलेलं आहे की देव एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, जगाला सांभाळणारा देव आहे. आणि एवढा मोठा देव तुमच्याकडे ठेवण्यासाठी जागा आहे का? तुमचं घर कसं आहे? जर पाऊस आला तर गळतंय घर. त्या घरामध्ये कुठल्या प्रकारचा बेड, सोफा सेट, चुलीवरती गवत उगलेलं आहे, असं तुमचं घर. आणि जगाचा चालक मालक पांडुरंग पिता त्याच्यामध्ये राहील का? जगद्गुरु तुकोबराय म्हटले, वेड्या, देवाला घराची गरज नाहीये. मग जगद्गुरु तुकोबराय ठेवलं तरी कुठे देवाला? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी पोटी साठवू. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वेड्या, त्याला घराची गरज नाहीये बाळा. मग या मनाची संपुष्ट प्रकारची पेटी केली, आतमध्ये भगवंताला ठेवलं, पुन्हा साधक उठून उभा राहिला. जगद्गुरु तुकोबराय ऐका ना, सगळं मान्य करतो आम्ही, आम्हाला पण देव आणायचाय. मग नेमकं आणायचं कुठून? भानस शिवरेला आहे का देव? हा, नाही. कस काय नाही? आहे ना. देव अशी या जगामध्ये एकही जागा नाही की
की तिथं देव नाहीये. सर्व घटी रामा देहा देही एका सर्व घटी रामा देहा देही एका सर्व घटी रामा देहा देही एका सर्व घटी रामा देहा देही सहस्ररश्मी हरि मुखे मना 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 हरि मुखे एक गोष्ट सांगू का तुम्हाला, ओघानं सांगेल बघा. हे जे बाबा सगळे गातात, हे लेकरं टाळ वाजवतात, मला माहिती आहे यांचं नाव घ्यायचं राहिले, पण मी पुढे घेणार आहे. कीर्तन आणखीन सुरू झालंच नाही. ऐका, लक्ष देऊन ऐका, पण ओघानं सांगेल. हे गातात, बाबा वाजवतात, मी म्हणते सगळ्या गोष्टी होत आहेत. तुम्हाला फार आवडतंय, कारण आवडलं की माणसाच्या मुखावरती एक हास्य उमटत असतं बरं का. मनाला गोष्ट आवडली की अलगत हास्य उमटतं. ते पुढच्या माणसाला दिसतं. ते काही आंधळे नसतात, दिसतं. ऐका, मग मनाला आवडल्याच्या नंतर देवाने जे एवढे गोड हात दिलेत, मग त्याचा वापर केला पाहिजे का नाही? केला पाहिजे ना. ऐका, एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला. हे काय तुम्हाला पैसे मागतात का बरं? नाही ना. पण जी कला त्यांनी शिकून साधना करून आपलीशी केली, ती कला जगासमोर सादर केल्याच्या नंतर जगानं जर ती कला आपलीशी केली, तर जेवढा आनंद कलाकाराला होतो ना, तेवढा आनंद या जगामध्ये दुसरा कोणालाच होत नाही. ऐका ना माईबाप, जर एखादी गोष्ट आवडली ना तुम्हाला, तर मन मोकळ्यापणानं टाळी वाजवत जा. नाही, थोडा करंट लागतो म्हणा तुम्हाला. असो, सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. प्रत्येक घटाघटामध्ये देव आहे, सर्वाकडे देव आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, साधका वेडायस रे तू, कुठेच आणण्याची गरज नाही. देहामध्ये लपलेला आहे, मनामध्ये लपलेला आहे, पण तो हरवला गेलेला आहे. आणि हरवलेल्या देवाला सापडण्यासाठी भावाची गरज आहे. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता आपण भावार्थ पाहू. पण कीर्तन गोड असं श्रवण करायचंय माणसाला. कीर्तन कसं आहे? झोपल्या का काय? नाही, झोपू तर देणारच नाही मी तुम्हाला आज, टेन्शनच घेऊ नका. ऐका, कीर्तन गोड आहे बरं का, पण गोड कीर्तन मी एकटी करणार? मी काही गुत्त घेतलेलं? कीर्तन आपल्या सगळ्यांना मिळून करायचंय, बरोबर. कीर्तन करत असताना देवानं सगळ्याकडे आपापली कामं वाटून दिलेत बघा. माझ्याकडे काम दिले, मी तुम्हाला उभा राहून सांगणार आहे, ते मी माझं काम पूर्ण चोखपणे पार पाडते. पण तुमच्या सगळ्यांचं काम आहे की तुम्ही कीर्तन जागर राहून ऐकायचं आहे. कसं? झोपून कीर्तन कोणी पण ऐकतं. घरी झोपलेले आहेत त्यांच्या पण कानावरती कीर्तन पडतच आहे. ऐका, बरोबर का नाही? झोपून कीर्तन ऐकणं वेगळी गोष्ट, पण कीर्तन जागर राहून ऐकायचं हे तुमच्या सगळ्यांचं काम. दुसरं काम, हाताने टाळी आणि मुखानं नाम. ऐका, हे तुमचं काम, बरोबर. तुमचं काम कळालं ना. आता फक्त झोपू नका. ऐका, आपले जे बाळ गोपाळ टाळ घेऊन उभा राहिलेले आहेत, किती सुंदर दिसतात बरं. आता काहींच्या मनाला वाटत असेल की बाबा आपण पण जर लहानपणी असे सुंदर कपडे घालून, सुंदर असा टाळ हातात घेऊन जर कीर्तनात उभा राहिलो असतो, तर आज संसारामध्ये एवढा ताण झाला. पण होतं असं माहितीये का? बस गेली आता. एक नाही दोन जरी हात वरती केले तरी थांबणार. ऐका, हे बालगोपाळ फार सुंदर प्रकारचे टाळ वाजवत आहेत. कुठले आहेत हे?
गावातलेच आहेत. वा 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 वा, एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. फार गोड, फार गोड. ऐका ना, एका एका गावात जर एवढाले लेकरं घडले ना मायबाप, तर ह्या भारताचं भविष्य नक्कीच चांगल्या प्रकारे उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. वा वा, क्या बात आहे. त्याच बरोबर गोड कीर्तन, आणि या गोड कीर्तनाला गोड अशी साथ करणारे आदरणीय बाबा कैलास बाबा, त्याच बरोबर परभणी महाराज. वा वा, अगदी दोघांचीही जोड एकदम फार गोड बरं का. मी यांचं वर्णन असं करेल. त्याचबरोबर आदरणीय बाबा राम महाराज, आता ह्यांच्या स्वरूपात श्रीरामजीच आहेत ना आपल्यापाशी, टेन्शनच घ्यायची गरज नाही. आता इकडचे बाबा गावकरी मंडळी, वा वा, समस्त गावकरी मंडळी असतील. त्याचबरोबर ही सेवा तुमचं आणि माझं दर्शन ज्यांच्यामुळे घडलं असे असणारे आमचे रमेश अण्णा असतील, बरोबर ना. आता आमची काही जास्त ओळख नाही, पण मोबाईलवरती पाहिलेलं आहे. असो, त्यांची आणि माझ्या पप्पांची ओळख होती. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर पेटीला मधुर अशी गोड अशी साथ करणारे आपले आदरणीय घोडके बाबा, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील. त्याचबरोबर आणखीन हां, आणि माझा खराब आवाज तुमच्यापर्यंत गोड करून पोहोचवणारे आपले माईक सिस्टीमवाले कैलास संदीप दादा, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळी असतील. त्याचबरोबर ऐका, या वातावरणाचं जर वर्णन करायचं ठरलं, शब्द जरा नीट लक्ष देऊ नये का, कारण इथे थोडी माणसाची गफलत होते. ती गफलत अशी होते, असंच म्हटलं होतं मी जालन्यामध्ये म्हटलं मी, पण कीर्तन झाल्यावर एक दिदी माझ्याकडे आली. मला म्हणते, ताई तुमचं कीर्तन फार छान होतं. म्हटलं थँक्यू. आता कोणीतरी आपलं वर्णन करते म्हटल्याच्या नंतर म्हटलं धन्यवाद. तर ती दिदी म्हटली, पण जात होती ती. मी म्हटलं मला फार बोलायचा नाद. मी म्हटलं दीदी एक मिनिट इकडे ये ग. मला म्हटली काय दीदी? म्हटलं तुला नेमकं जास्त काय आवडलं? मला म्हणे ताई तुमच्या कीर्तनातला वरण भात फार आवडला. काय वरण भात नाही, काय वातावरणाचं वर्णन. हे गोड असं वातावरण आहे, याचं वर्णन जर करायचं ठरलं तर ऐका, या वातावरणाचं वर्णन मी असं करेल, गंधर्वासारखे गाणारे आहेत बरं का. कुणासारखे? गंधर्वासारखे. मग गंधर्वासारखेच का, तर गंधर्व हे स्वर गात असतात, हे गायन करतायत, स्वर गातायत म्हणून गंधर्व. त्याच बरोबर इंद्रासारखे वाजवणारे आहेत, त्याच बरोबर ऐकणारे सुद्धा सगळे राजा परीक्षितीसारखे आहेत, पण सांगणारा मात्र शुकाचार्य नाही. एवढं लक्षात ठेवा. कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायचं आहे, हे मात्र विसरू नका, कारण ते मेन पॉइंट आहे नाही का. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे. तुम्ही म्हणाल ताई कीर्तनाला उभं राहिल्यापासून जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय, नेमके आहेत तरी कोण हे जगद्गुरु तुकोबराय? तर ऐका, सांगेल मी तुम्हाला. जगण्याचा पाया चालण्या कसं, चालावं कसं, काय खायला पाहिजे, काय खाऊ नये, काय प्यायला पाहिजे, काय पिऊ नये, कुठं चालावं, कुठे चालू नये, कसं राहावं, कसं राहू नये, काय करायला पाहिजे, काय करू नये, हे सगळं जे शिकवतात त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबराय बरं का. आणि ते जगद्गुरु तुकोबराय त्यांचा अभंग सेवेसाठी निवडले. सुरुवातीला सांगितलं मी की जगद्गुरु तुकोबराय जीवनामध्ये आलेला अनुभव सांगतात. ऐका माय बाप, जीवनामध्ये अनुभव येण्यासाठी अगोदर त्याच्या विरुद्ध वागावं लागतं. बोलणं कळतंय माझं? सुरुवातीला उदाहरण दिलं, चपाती पोळणे अगोदर चपाती करता आली पाहिजे, बरोबर ना. अर्थात संसारातला अनुभव येण्या अगोदर संसार केला पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबरांना परमार्थातला अनुभव आला, अर्थात अगोदर जगद्गुरु तुकोबरांनी परमार्थ केला. एवढा परमार्थ, एवढा परमार्थ, एवढा परमार्थ की ऐका, शिंक जांभळी खोकला आणि इतुकाची वेळ वाया गेला. एवढं नामस्मरण करायचे माझे जगद्गुरु तुकोबराय. अगदी नामस्मरण करत असताना एक दिवस जगद्गुरु तुकोबरायच्या लक्षात आलं की बाबा भक्ती करतोय मी, भगवंताचं नामस्मरण करतोय मी, पण हा जो परमार्थ आहे, हा परमार्थ ढगात गोळ्या मारल्यासारखा आहे. कसा?
म्हणजे शब्दार्थ घ्यायचा नाही, वाचार्थ घ्यायचा. अर्थात मला नेमकं बोलायचंय काय हे समजून घ्यायचं. नाहीतर एका सासूबाईनं सुनाला म्हटलं शेंगदाणे घे आणि भाजीत बस. तिनं शेंगदाणे घे म्हणा भाजीत बसावं. असं भाजीत म्हणजे भाजीच्या आतमध्ये बसेल ती भगुण्यामध्ये, तसं करायचं नाही. वाचार्थ घ्यायचा, शब्दार्थ घ्यायचा नाही. ऐका, सांगत होते मी तुम्हाला ढगात गोळ्या हाणल्यासारखा. म्हणजे कसा अंदाज पंचे की बाबा आपल्याला काही कोणी शिकवलेलं नाही, हे शिकवणाऱ्या जीवनामध्ये नाहीच ना कोणी. जगद्गुरु तुकोबाराय विचार करत होते. विचार करत असताना जगद्गुरु तुकोबारायला झोप लागते. आणि जशी झोप लागते तसं झोपेमध्ये माणसाला एक होत असतं बघा. काय होतं, एकदा झोपल्याच्या नंतर स्वप्न पडतं. स्वप्न पडलं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना. आणि स्वप्नामध्ये एक अनोळखी व्यक्ती जगद्गुरु तुकोबारायांकडे आला आणि जगद्गुरु तुकोबारायांना विचारू लागला, हे तुका, अरे उठ, झोपलायस काय, तुका उठून बस. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, कोण हो तुम्ही? एवढी चांगली गोड अशी सुंदर अशी झोप लागली होती. सांगू तुम्हाला, झोपेतून उठवल्याच्या नंतर जेवढा राग येतो माणसाला तेवढा कधीच येत. फक्त गाढ झोप लागलेली असावी आणि कोणीतरी येऊन उठवावं. फार शिव्या देतो माणूस त्यांना. ऐका ना, अगदी असंच घडलं. जगद्गुरु तुकोबाराय गाढ झोपेत होते आणि अगदी त्यांनी येऊन उठवलं. स्वप्नात चालू आहे बरं का, रिअलमध्ये नाही, स्वप्नामध्ये उठवलं. आणि मग विचारू लागले, का हो बाबा, कोण तुम्ही, का उठवताय मला, झोपू द्या ना गपचूप. बाबा म्हटले, जरा शांत हो, एवढं काय ओरडतोयस, झोपेतूनच उठवलंय ना, काही दुसरं काही केलंय का तुला? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, झोपेतून उठवलं तुम्ही मला, पण मला सांगा अगोदर काय काम तुमचं, नेमकं काम काय आहे? तू उठवलं तुम्ही मला, मान्य करतो मी, ठीक आहे, उठवलं तर उठवलं, नो प्रॉब्लेम, पण मला सांगा काम काय आहे? तेव्हा ते जो व्यक्ती आलेला असतो तो व्यक्ती म्हणतो, तू का, अरे तूच तर मला बोलवलंस. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणते, मी तर यांना कधी आवाज दिला नाही, यांना कुठल्या प्रकारची चिठ्ठी पाठवली, कॉल केला, व्हॉट्सअपवरती मेसेज केला, मग नेमकं मी बोलवलं तरी केव्हा तुम्हाला? तेव्हा तो अनोळखी व्यक्ती म्हणतो, जगद्गुरु तुकोबाराय, झोपण्याच्या पूर्वी तुम्हीच तर विचार केला होता की अंदाज पंचे परमार्थ करण्यापेक्षा कोणीतरी गुरु जर माणसाला भेटला असता तर फार चांगलं झालं असतं. जगद्गुरु तुकोबाराय आता खऱ्या अर्थानं झोपेतून जागे झाले, खरबडून जागे झाले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, तुम्ही आहात खरं, पण नेमकं नाव काय तुमचं? तेव्हा सांगितलं, बाबाजी आपुले. हरिपाठ आहे का? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण. बाबाजी नाम सांगितलं. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, गुरुजी अहो एवढ्या दिवसानंतर आलात, गुरुजी आतापर्यंत मी परमार्थ फार केला हो, पण परमार्थ करत असताना मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा साधा वया, एवढीच गोष्ट मनामध्ये होती. वडिलांची रीत होती म्हणून मी परमार्थ करत होतो, पण जीवनाचं कल्याण त्यानं होणार आहे हे मला माहीतच नव्हतं. गुरुजी आता तुम्ही माझ्या जीवनामध्ये आलात तर फार आनंद झालेला आहे. आणि आनंदाच्या भरामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उठून नाचू लागले. नाचत असताना गुरुजींना हाताला धरलं आणि खाली बसवलं. तू का खाली बस, गुरुजी एवढ्या दिवसानं भेटलात, आतापर्यंत आनंद भेटलाच नव्हता, तुमच्या स्वरूपानं देव माझ्या जवळ आलाय. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, देव आपलासा झाल्याशिवाय आनंद आपलासा होत नाही. ऐका, आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आनंद, सुख आणि समाधान ह्या गोष्टी माणसाला वाटतं एकच आहेत काय की, पण ते एक नसतात बरं का बाबा, त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जमीन आसमानचा फरक आहे. सांगू तुम्हाला, समजण्यासाठी सांगते बघा, ओघानं सांगेल, ऐका. आनंद, सुख आणि समाधान ह्या तीन गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत. ऐका, आनंद माणसाला तेव्हा होतो कधी कोणीतरी येणार, नाही कळालं का? कळालं ना? कोणीतरी येणार ग. अर्थात माणसाला कळून चुकतं की मी आजी होणार. ते पुढचं नाते तुमचे समजून घ्या, आत्या, मावशी, काकी, आई, कोण का असणार बरं का. आनंद होतो
माणसाला की माझ्या घरी आता कोणतरी नवीन पाहुणा येणार आहे. पण ऐका, सुख भेटत नाही. सुख कधी होतं? जेव्हा मुलगा होतो. वस्तुस्थिती आहे, खोटं बोलायचं नाही. मुलगी झाली की माणसाला दुःख होत असतं बरं का. ऐका, पण मुलगा झाल्याच्या नंतर सुख होतं. पण ऐका, तेव्हा सुद्धा मनाला समाधान नसतं. मग समाधान केव्हा भेटतं? तोच मुलगा मोठा कलेक्टर होऊन मोठा बंगला बांधतो आणि त्या बंगल्यामध्ये आपल्याला ठेवतो. शेवटचं महत्व. तुम्ही हसलात, याचा अर्थ तुम्हाला समजलेलं आहे. ऐका ना, आनंद तो मुलगा येणार होता तेव्हा, सुख तो आला होता तेव्हा, पण समाधान त्यानं आपल्याला जपलं तरच समाधान. नाही तर त्याच मुलाला शिव्या देतात माणसं. खोटे, खरे की खोटे? वस्तुस्थिती आहे, काहीही यात खोटं नाही. आणि हे व्यासपीठ काही खोटं बोलण्याचं नाही बरं का. ऐका, सांगत होते मी तुम्हाला, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, गुरुजी तुमच्या स्वरूपानं कुठेतरी आनंद मला भेटायला लागलाय. सुख आणि समाधान लांबची गोष्ट आहे आणखीन, आणि तुम्ही आताच मला खाली बसवताय. आणि ऐका, जर आनंद पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर भगवंताला आपलंसं करावं लागतं. कारण सचित आनंद रूपाय विश्वोत्पत्त्याधीतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. ऐका, सत चित आणि आनंद स्वरूपाचा भगवंत आहे. मग भगवंत जवळ नसेल तर आनंद कशाचा येणार आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, कुठेतरी तुमच्या स्वरूपानं भगवंत माझ्या जवळ आला होता, आनंद वाटत होता मनाला, आणि तोही आनंद तुम्ही हिरावून घेताय. अहो, असे कसे गुरु तुम्ही? तेव्हा बाबाजी म्हणाले, तू काय, अरे वेडा वाकडा विचार करू नको, मला पुढच्या गावाला जायचे, तू काय कर, 2 मिनिटं खाली बस, पुन्हा आनंदामध्ये जा. तुकोबाराय म्हटले, ठीक आहे. गुरुजी लटकच म्हणतात, तू का निघू का आता मी? तुकोबाराय म्हटले, निघालात का? गुरुजी म्हटले, हो, आता मला जायचंय. पण तुकोबाराय म्हटले, गुरुजी ऐका ना, एवढ्या दिवसानंतर आलात, मी असं म्हणतो की पुन्हा आपली भेटगाठ होईल असं काही सांगू शकत नाही, कारण की तुम्ही फारच बिझी माणसं. तुम्हाला एवढे शिष्य मंडळी, सगळ्यांना उपदेश करण्याचं काम तुम्ही करतात. गुरुजी असं करा, आल्या सरशी मला अनुग्रह द्या. संप्रदायाचा नियम आहे, गुरु भेटला, गुरु केला की त्या गुरुकडून अनुग्रह माणसानं घेतला पाहिजे. अनुग्रह घेणं म्हणजे मंत्र घेणं. आणि ऐका ना, आपण नामस्मरण करतो, पण त्या नामस्मरणा आपण लाख नामस्मरण करा आणि गुरुजीनं दिलेल्या मंत्राचं फक्त 108 वेळेस नामस्मरण करा, दोघांचंही पुण्य समान होतं. अर्थात गुरूंनी दिलेल्या मंत्राचं नामस्मरण केल्याच्या नंतर त्याचं पुण्य 1 पट नाही, 2 पट नाही, तर अगदी भरपूर वाढत असतं बघा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, काहीतरी अनुग्रह द्या, मंत्र देऊन जा. जायचंय तुम्हाला तर जाऊ शकता तुम्ही, पण ऐका, काहीतरी मंत्र द्या. आणि मग बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र काय दिलाय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि मग गुरुजी शांत बसले. तेवढ्यात जगद्गुरु तुकोबारायांनी पुन्हा चिपळीचा आवाज, विण्याची झणकार आणि नामस्मरण सुरू केलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण नामस्मरण सुरू केलं. आणि पहिल्या काळातलं नामस्मरण असं होतं, नुसतं अशी टाळी, नुसतं मुखानं नामस्मरण असं नव्हतं बरं का. हातानं जोरदार टाळी तर होतीच, पण पाय सुद्धा शांत बसत नव्हते, उठून नाचू लागले. पुन्हा गुरुजीनं हात धरला, पुन्हा खाली बसवलं. तुका 2 मिनिट बसा म्हणे, मी गेल्याच्या नंतर नाचा. तुकोबाराय म्हटलं, नेमकं झालंय का यांना? आल्यापासून बघतोय, मी नाचायला लागलो की हे खाली बसवतात, मी नाचायला लागलो की खाली बसवतात. गुरुजी नेमकं राहिलं काय? गुरुजी म्हटले, तुका आता मी जाऊ शकतो ना? तुकोबाराय म्हटले, ठीक आहे गुरुजी, निघायचं नाही तुम्हाला, निघू शकता तुम्ही, माझं काम झाले. माणसाचा स्वभाव आहे बरं का.
पुरुष मंडळी, माणसाचा स्वभाव असा आहे की स्वतःचं काम झालं की पुढच्या व्यक्तीला माणूस विसरून जातो. महाराजाला तोपर्यंतच फोन जोपर्यंत कीर्तनाला येत नाहीत. एकदा कीर्तन झालं, पॉकेट महाराजांच्या हातात दिलं की महाराज तुम्ही कसं पण जा, कुठं पण राहा, कसं पण पडा, काही पण करा. बरोबर ना? कॉल नाही, काही नाही, काही नाही. ऐका, स्वभाव आहे माणसाचा की काम होईपर्यंतच माणसं माणसाला जपत असतात. विनोदानं कीर्तनात सांगत असतात बघा, त्या अश्विनी ते मात्रे ह्या सांगत असतात, त्यांच्या मुखातून एक गोष्ट ऐकलेली मी. ते विनोदानं असं म्हणत असतात, माणसाचा असा स्वभाव आहे की अंगाला आला ताप, देवा तू माझा. वा वा वा, चांगलं जमतंय तुम्हाला बरं का. ऐका, अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी शाबाश. ऐका, जोपर्यंत अंगाला ताप होता तोपर्यंत देवा सावर रे बाबा, तुझं लेकरू आहे मी देवा, अंगाचा ताप घालव रे देवा, फार दुखतंय देवा, देवा तू माझा बाप आहेस. पण एकदा काय अंगाचा ताप गेला, ए देवा कोण तू, तुझ्या बापाचा बाप आहे मी. माणसाचा स्वभाव आहे. अगदी असंच घडलं तिथे पण. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, माझं काम झालंय, तुम्ही निघू शकता. लगेच गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही. पण गुरुजी म्हटले, तू का एक गोष्ट विसरतोयस तू बाळा. तुकोबारायांच्या लक्षात आलं, संप्रदायाचा नियम आहे, अनुग्रह घेतल्याच्या नंतर गुरुला गुरुची दक्षिणा देणं गरजेचं असतं. आणि मग तुकोबाराय म्हणतात, गुरुजी एक गोष्ट राहून गेली, पुन्हा आपली भेट होईल का नाही माहित नाही, पण ऐका गुरुजी, आल्या सरशी तुम्ही तुमची गुरु दक्षिणा ही मागून जा. आणि मग गुरुजींना म्हणाले जगद्गुरु तुकोबाराय, गुरुजी नेमकं पाहिजे तरी काय तुम्हाला. तर मग गुरुजी म्हणतात, भोजन मागता तुप पावशर, आणि पडिला विसर स्वप्ना माझा. काय केलंय, तूप मागितलंय आणि पावशर मागितलंय. ऐका, मग तूप खरंच तूप पाहिजे होतं का गुरुजींना? तूप नव्हतं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी डोळे मिटले आणि विचार करू लागले, नेमकं तुपाचं आणि परमार्थाचं कनेक्शन काय, नेमकं काय संबंध आहे बाबा यांच्या दोघांचा, की परमार्थामध्ये राहून तूप मागणारे माझे गुरुजी नेमके आहेत तरी काय, नेमकं मागायचंय काय. विचार करू लागले आणि लक्षात आलं की तूप म्हणजे संसारामध्ये सार आहे. महिला मंडळ, मला एक गोष्ट सांगाल का तुम्ही, शेजारण्याची शपथ घेऊन सांगायचं बरं का, खोटं बोलायचं नाही. ऐका महिला मंडळ, जर चहा केला आणि जर चहामध्ये माशी पडली तर मला सांगा, आपण चहा, बरोबर ना आजी, बरोबर ना, आपण चहा टाकून देतो. पण मला सांगा, कप भर नाही, बशी भर नाही, फक्त चमचा भर, तेही मोठा चमचा नाही, अगदी छोटासा चमचा, त्या चमच्यामध्ये जर तूप असेल आणि त्या तुपात जर माशी पडली तर मला सांगा, आपण ते तूप फेकून देत त्यातली माशी काढून, पण ती तशी टाकतो का? कशी टाकतो? अगोदर चाटतो, बरोबर, आणि मग टाकतो. नाही, इकडच्या नाही सांगत मी, आमच्या तिकडचं सांगते. इकडे फार उदार माणसं आहेत, इकडचं अजिबात सांगत नाही. ऐका, आणि त्या जातीला असं म्हटलं जातं मक्खी. मी सांगत होते तुम्हाला, तूप माणूस एवढंसं सुद्धा वायाला घालत नाही. अर्थात तूप म्हणजे परमार्थाचं, तूप म्हणजे संसाराचं सार आहे. आणि हे सार असणार तूप मागतायत माझे गुरुजी. अर्थात संसारामध्ये जर तूप सार असेल तर मग परमार्थामध्ये सार काय बरं? जगद्गुरु तुकोबाराय विचार करू लागतात, परमार्थामध्येच नेमकं सार तरी आहे तरी काय. परमार्थ करत असताना परमार्थाची पहिली पायरी म्हणजे नामस्मरण बरं का बाबा. काय पहिली पायरी म्हणजे नामस्मरण. आणि मग नामस्मरण करत असताना नेमकं महत्वाचं काय, तर मग आठवतं की ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे की नामस्मरण लाख करा ना तुम्ही, पण नामस्मरणामध्ये जर चित्त नसेल तर उपयोग नाही. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, चित्ती नाही नामी तरी ती व्यर्थ, तरी ती व्यर्थ, चित्ती नाही नामी तरी ती व्यर्थ.
नाना थिरते भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बाबांनो, लाख नामस्मरण कराल तुम्ही, पण जर त्या नामस्मरणामध्ये चित्त नसेल तर उपयोग. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी फिर असं म्हटलं की विषय संपला. भगवंतापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीत. का तर मध्येच मांजर आडवी आली. फिर म्हणजे फिर कोणाला म्हणतात? सासूला नाही ना, नाही सासूला कुठं म्हणतात तसं. फिर म्हणतो आपण मांजरीला. नामस्मरण करताय पण लक्ष जर त्या मांजरीकडे असेल तर परमार्थ सफल होत नाही. लक्षात आलं की अरे यार, काय जगद्गुरु तुकोबराय माणसाला काय मागतायत, मला काय मागतायत. तर ऐका, जगद्गुरु तुकोबरांच्या लक्षात आलं की गुरुजी नेमकं मागतायत तरी काय. परमार्थामध्ये सार जर काय असेल तर ते म्हणजे चित्त आहे. चित्त मागतायत माझे गुरुजी. आणि मग त्या जगद्गुरु तुकोबराने चित्त काढलं. प्रयोग करायचा नाही बरं का, बोलणं कळतं ना माझं. चित्त काढलं म्हणजे चित्त हातामध्ये घेतलं. या मन चंचल आहे याला एकनिष्ठ केलं आणि हे चित्त गुरुजींकडे दिलं. आणि मग माझे जगद्गुरु तुकोबराय स्वप्नातून जागे झाले. आणि मग माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, आजचा दिवस फार मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की आता चिंता सगळी विसरून गेलो. अभंगाचं प्रथम उदयाले भाग्य आता. उदयाले भाग्य आता. वा वा, फार गोड. उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. झोपेतून जागे झाले आणि लक्षात आलं की जी संसार रूपी चिंता माझ्या मनामध्ये खेळत होती त्या संसाराला आता कायमचा लॉक, कुलूप आणि चावी गुरुजींकडं. ऐका ना, इथे एक माणसाला प्रश्न निर्माण होतो बरं का, की नेमकं चित्ताला गुरुजींकडे द्यायचं तरी का. तर त्याचं उत्तर असं भेटतं माणसाला की हे मन परमार्थामध्ये रमत नाही. बऱ्याचशा माणसांचं हेच आहे की ताई आम्ही पूजा करायला बसतो बरं का, पण पूजेमध्ये मन लागतच नाही. म्हणून
हे चित्त असं धरायचं, त्या पकडायचं त्याला आणि म्हणायचं गपचूप गुरुजींकडे बसायचं, संसारामध्ये यायचं नाही. जर तुम्ही एवढ्या प्रेमाने त्या मनाला आणि चित्ताला सांगितलं तर ते अजिबात संसारामध्ये येणार नाही. पण होतं असं, आपण एवढ्या प्रेमानं सांगत, त्या चित्ताचं कसं आहे माहिती का, ते चित्त म्हणजे एक लहान लेकरू आहे. लहान लेकराला जेवढ्या प्रेमानं समजावताल तुम्ही तेवढं लेकरू, महिला मंडळ ऐकतं. पण त्या लेकराला जर हाणलं मारलं वसाकलं तर ते लेकरू ऐकत, मग ते जास्त करतं. मग ऐका, या चित्ताला त्रास न देता, या चित्ताला न खवडता, संसारामध्ये माणूस उगाच चिडचिड करत असतो, बरोबर. आणि संसारामध्ये चिडचिड करणं म्हणजेच या चित्ताला त्रास देणं, मायबाप. ऐका ना, संसारामध्ये आता होतं असं की आपल्याकडे एक मन आहे बघा, आता इकडे आहे की नाही मला सांगता नाही यायचं. ऐका, संसारामध्ये एक मन म्हटली जाते, ती म्हणजे अशी, घरात भांडी असली की आवाज आहे ना, येतोच. अर्थात नाते गोते म्हटलं, संसार म्हटलं की भांडणं होतातच. आणि भांडणं झाले की माणूस लगेच म्हणतो नाही रे, नाही कुणाचे, नाही रे, नाही कुणाचे होती बरं का मायबाप. ऐका ना, गंमत अशी होती की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे ज्याला पाठ नाही त्याला हे पाठे काय नाही रे. बरं का बरं होतं असं, तर ऐका ना, हरिमुखे म्हणा हे काही माणसाच्या कामाला येत नाही. असे उलटे उत्तर जर तुम्ही दिले तर कीर्तन करा ना, कीर्तन कसे करायचं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना माणसाच्या कामाला येतं, पण ते माणसाला कळत नाही ना. माणूस म्हणतो ते कुठे संसारामध्ये कामाला येतंय, ते म्हणायचंच नाही. पण नाही रे नाही कोणाचे कोणी. बायको सोबत भांडणं झाली की बायकोला म्हणायचं खरंय बाबा, जगद्गुरु तुकोबांनी लिहून ठेवलेले, नाही रे नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. बरोबर ना. कोण म्हणतं कोणाला, नवरा म्हणतो बायकोला किंवा बायको म्हणते नवऱ्याला. किती जरी संसार हाकला तुमचा तरीही उपयोग म्हणतात ना असं. हे का होतं बरं, माणूस चिडचिड करतो. चिडचिड तुम्ही नवऱ्यावरती करत नाहीत, चिडचिड तुम्ही संसारावरती करत नाहीत, तर चिडचिड करता या चित्तावरती. मग या चित्तावरती चिडचिड करण्यापूर्वी एकदा विचार करा, या चित्ताला संसारामध्ये आणणारे तुम्हीच आहात. तेव्हा ब्राह्मण बुवा ओरडत होते सावधान. महिला मंडळ बरोबर ना, पुरुष मंडळ नुसते ब्राह्मण बुवाच ओरडत होते की पूर्ण वराडा ओरडत होतं तुमच्याकडचं नेलेलं. तुम्ही सगळे माणसं म्हणत होते ना सावधान, पण आपण सावध नव्हतो. ऐका ना, संसारामध्ये जाण्यापूर्वी माणसाने एक निश्चय केला पाहिजे. संसारामध्ये किती जरी त्रास झाला तरी हा संसार रूपी ओझा आपण आपल्या डोक्यावरती घेतलंय ना, ते व्हायचंच. एवढं तरी निश्चय तुम्ही करा ना. संसारामध्ये समाधान आल्याशिवाय राहणार नाही. पण थोडं तरी काहीतरी झालं की तुम्ही नाही रे नाही कोणाचे म्हटलात की संसाराचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत. मी सांगत होते तुम्हाला, चित्त संसारामध्ये का नाही लावायचं, चित्त गुरुजींकडे का द्यायचं. तर ऐका, संसारामध्ये जर चित्त घातलं तुम्ही तर वादविवाद होतील. वादविवाद झाल्याच्या नंतर चित्त स्थिर राहणार नाही. चित्त स्थिर नाही राहिलं तर समाधान लागणार नाही, आणि समाधानच नसेल तर त्या माणसाचं जीवन कसं असेल, नाही का. म्हणून जर समाधान पाहिजे असेल तर चित्त गुरुजींकडे द्या, सगळी चिंता निघून जाईल. आणि मग चिंता निघून गेल्याच्या नंतर पुन्हा संतांच्या जीवनामध्ये प्रवेश होईल. संत दर्शनी हाय लाभ, 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 संत
दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, चित्त गुरुजींकडे दिलं की चिंता विसरते आणि चिंता विसरली की संत जीवनामध्ये प्रवेश करतात. संत जीवनामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर संताचं दर्शन होतं आणि संताचं दर्शन झाल्यानंतर भगवंत भेटतो. ही साखळी लक्षात ठेवा बरं का, हो ना. मेन म्हणजे चित्त, चित्त गुरुजींकडे द्यायचंय. गुरुजी चिंता दूर करतात. चिंता दूर झाल्याच्या नंतर संतांची एंट्री जीवनामध्ये. संत आल्याच्या नंतर देव भेटतो. मग आलेला देव नेमका ठेवायचा तरी कुठे? अभंगाचं तृतीय. संपुष्टाय हृदय पेटी, संपुष्टाय हृदय पेटी, संपुष्टाय हृदय पेटी, संपुष्टाय हृदय पेटी, असं. संत दर्शनी संपुष्ट हे हृदय पीटी, करोनी पोटी साठवू. जवळ आलेल्या भगवंताला नेमकं ठेवायचं तरी कुठे? तर मग ठेवायचं या मनामध्ये, या हृदयामध्ये. ऐका माय बाप, जेव्हा जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं साधकाला, साधका भेटलेल्या देवाला संपुष्ट प्रकारची पेटी करायची. संपुष्ट प्रकारची पेटी म्हणजे आतमधले किडे काढून टाकायचे. मनामध्ये किडे असतात का? असतात, असतात. हे लक्षात ठेवायचं. मनामध्ये वाईट गोष्टी असतात. वाईट गोष्टी कुठल्या? तर इतरांबद्दल द्वेष असणं. दुसरी गोष्ट अहंकार असणं. तिसरी गोष्ट आणखीन काय काय असतं वाईट? संसार ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. मनातला संसार, मनातली वाईट गोष्ट, द्वेष, अहंभाव सगळं काढून टाकायचंय आणि संपुष्ट प्रकारची पेटी करायची. संपुष्ट म्हणजे सुंदर, सुंदर प्रकारची पेटी करायची आणि त्या पेटीमध्ये भगवंताला आतमध्ये ठेवायचं. ऐका माय बाप, भगवंताला ठेवायचं. मग साधक विचारतो जगद्गुरु तुकोबरांना, ओ जगद्गुरु तुकोबराय, आम्ही नक्कीच ठेवू मनामध्ये भगवंताला, नक्कीच आम्ही पेटीमध्ये भगवंताला साठवू, पण आम्हाला सांगा काही पुरावा आहे का? याच्या अगोदर कुणी केलंय का? माणसांचा स्वभाव आहे बघा, जर दुसऱ्यानं केलं असेल तरच माणूस करत असतो.
बोलणं कळतंय ना माझं? ऐका, जर पुढच्या व्यक्तीनं केलं असेल तरच आपण तसं करत असतो. जर त्यानं केलं नाही तर ती गोष्ट चांगली जरी असली तरी आपण नाही करत माणूस. ऐका, साधक विचारतो, जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सांगा, आम्ही साठवतो मनामध्ये भगवंताला, पण एक गोष्ट आम्हाला सांगा, याच्या अगोदर नेमकं कोणी साठवलेलं आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, फार मोठं एक प्रसंग आहे. तो प्रसंग असा की एक सावता माळी म्हणून संत होऊन गेले. एवढे महान संत, फार जास्त म्हणजे फार मोठी अशी जमीन होती, फार मोठा संसार होता त्यांचा. ऐका ना, आणि सांगू तुम्हाला, अगदी असंच आपलं झालंय बरं का, अगदी याच गतीत आपण पण आलोत. ऐका ना, एक गोष्ट सांगून जाईल मी तुम्हाला, फार मोठी गोष्ट आहे बघा. एवढी गोष्ट जर तुम्ही घरी घेऊन गेलात ना तर पूर्ण कीर्तन घरी नेण्याची गरज नाही बरं का. ऐका मावशांनो, भगवंताकडे तुम्ही एकदा जा. कोणाकडे जायचं? या प्रभू रामचंद्रांकडे जायचं. आणि गेल्याच्या नंतर भगवंताला म्हणायचं, हे भगवंता, एक गोष्ट माझी प्रेमानं ऐकतोस ना रे? एवढ्याच प्रेमानं बोलायचं, नाही तर वसकून बोलला तर देव ऐकणार नाही. हे भगवंता, एक गोष्ट प्रेमानं तुला सांगणार आहे मी. भगवंताला म्हणा, हे भगवंता, एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती गोष्ट म्हणजे अशी, भगवंता ऐकणार आहे देवा, या संसाराचा व्याप पाठीमागे एवढा आहे की या संसारामधून तुझ्यासाठी वेळ भेटत नाही रे देवा. ऐक ना देवा, कळतंय मला, संसार खोटा आहे, संसार खोटा नाटा आहे. संसार किती जरी केला तरी पूर्ण होणार नाहीये, परमार्थ थोडा जरी केला तरी फळ देणार आहे, हे कळतंय मला भगवंता. पण तो परमार्थ करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये भगवंता. या संसाराचा व्याप एवढा पाठीमागे वाढलेला आहे की तुझ्यासाठी 2 मिनिटं सुद्धा मला काढता येत नाहीत भगवंता. हे भगवंता, पण ऐक भगवंता, तुझ्या मरणाचा 8 दिवसाचा सप्ताह आहे. त्या 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये 2 तास मी तुझ्यासाठी आहेत. कुठले 2 तास महिला मंडळ? बोला ना. कीर्तनाचे 2 तास. हे भगवंता, हे 2 तास मी तुझ्यासाठी काढलेले आहेत. भगवंता ऐक ना, या 2 तासाचं फळ मी तुला देणार. कोण कोणाला देणार हे महत्वाचं आहे. नाहीतर इथं कीर्तन ऐकायचं, लगेच तिकून जायचं आणि भगवंताला म्हणायचं, भगवंता मी आज तुझं कीर्तन ऐकलंय, मला हे दे. असं करायचं नाही. भगवंताला म्हणायचं, भगवंता 2 तास मी तुझं कीर्तन ऐकलंय आणि याचं फळ तुला मी मागणार नाही, तर मी फळ तुला देणार आहे. हे भगवंता ऐक, एवढी मोठी मी नाहीये की तुला काहीतरी देऊ शकेल. अरे जगाला चालवणार तू आहेस, मी काय देणार तुला? काय देणार हो भगवंता? भगवंताला आपण काय देणार? काय कमी त्याच्याकडं? त्याला काय पाहिजे? काहीच नाही पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला, हातची दुष्काळ तयाला, एवढंच पाहिजे त्याला. प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. असं म्हणतात की जर प्रेम आणि भाव माणसाच्या मनामध्ये असेल तर देव वैकुंठाहून येतो. देव अयोध्येवरून इथं आलेला आहे सध्या, फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी. ऐका ना, एवढी रोषणाई सप्त्याला नसते बरं का मायबाप. मंडप एवढा भरत नाही. ऐका, एवढा सुंदर नियोजन तुम्ही कितीही सुंदर करा, पण रोषणाई तेव्हाच येते साक्षात देव जर तिथे असेल तर. ऐका, या भानश्वऱ्या गावामध्ये एवढा गोड सप्ताह सुरूच आहे, पण या सप्ताहामध्ये साक्षात अयोध्येचा राम इथे आलेला आहे, म्हणून एवढी रोषणाई आहे बरं का. ऐका ना, असं म्हणतात की प्रेम असेल मनामध्ये तर भगवंत येतो, आणि खरं आहे बरं का. ऐका, एका ठिकाणी फार गोड लिहून ठेवले. एका ठिकाणी म्हणतात, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, देव देव भावाचा वैकुंठाहून. किती गोड सांगितलंय, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आलाय. पण कशासाठी? फक्त आणि फक्त या प्रेमासाठी, भावासाठी. प्रेमानं भगवंताकडे जा, आणि भगवंताला काय देऊ शकतो आपण? आपल्याकडे देण्यासाठी काहीच नाही. ऐका ना, आपल्या जास्तीत जास्त 2 किलो सोनं असेल आपल्या घरामध्ये, नाही एवढं.
2 ग्रॅम ऐका ना, जास्तीत जास्त म्हटलं मी, बरोबर. बरं असो, कितीही असो, मला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीये. पण ऐका ना, एवढंच आहे, पण देवाचं द्वारका सोन्याची होती. बोलणं कळतंय माझं. त्या राम मंदिरामध्ये अयोध्येला सध्या कोटीनं दान आहे. रोज कोटी रुपये जमा होतात. बघायला भेटलेत का आपल्याला कोटी रुपये एकत्र? आतापर्यंत नसतील बघितले आपण. मी हे बघितलं नाही, तुम्ही पण बघितलं नाही. काय देणार आपण देवाला? काहीच देऊ शकत नाही. म्हणून देवाकडे जा आणि देवाला म्हणा, देवा ऐक ना, एवढंच देते मी तुला. हे देवा, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे, ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे प्रियतम. एवढंच मी देवाला, भगवंताला प्रेमानं म्हटलत ना, हे देवा एवढंच देणार मी तुला. काय देणार? मी तुझी होते, मी तुझी आहे आणि कायम तुझी राहणार. आणि एवढंच मागणार तुला. तू माझा होतास, तू माझा आहेस आणि कायम राहणार आहेस. एवढं जर तुम्ही म्हटलात ना, तर देव कधीच काही तुम्हाला कमी पडू देणार नाही. आणि असंच संसारामध्ये विलीन झाले होते सावता बाबा. देवाकडे जाण्यासाठी वेळ नव्हता, पण मनामध्ये, अंतकरणामध्ये शुद्ध भाव होता, शुद्ध प्रेम होतं. आणि ऐका, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. संसार करत असताना संसाराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहणारे सावता बाबा. कोणाला पाहणारे? देवाला पाहणारे सावता बाबा. आणि त्या सावता बाबाकडे आज भगवंत आलेला आहे बघा. पण होतं असं की भगवंत सावता बाबाकडे जात असताना चोर होऊन जातो, बरोबर ना? चोर होऊन जातो. आणि म्हणून जनाबाई म्हणतात, हृदयबंदी खाना, काय हृदयबंदी खाना केला. मग खाना का केला? तर भगवंत चोर होऊन आला होता. जर चोरायला कोंडायचं असेल तर खानाच करावा लागेल. चोराला हृदय चांगली अशी पेटी वगैरे करून जमणार नाही. चोर होऊन गेला म्हणून खाना केला. पण ऐका ना, चोर होऊन गेला काय? देव होऊन गेला काय? भगवंत होऊन गेला काय? राम होऊन गेला काय? तो असणार आहे फक्त आणि फक्त भगवंत. नामदेव महाराजांनी वर्णन करावं. नामदेव महाराज म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याची पिता.
त्रैलोक्याचा कुठे साठवलाय तर मनामध्ये साठवला. जेव्हा भगवंत आले तेव्हा म्हणाले, ओ सावता बाबा लपायचंय मला. का लपायचंय तर माझ्या मागे चोर लागलेत. कोण चोर तर नामा आणि ज्ञाना. मग सावता बाबा म्हटले, चोर तुमच्या पाठीमागे लागलेत तर मग काय करा, तुम्हाला लपायचंय ना तर इथे माझ्या मिरच्या आहेत. मिरच्या कळतात ना, हां मिरच्या आहेत, ते मिरच्यामध्ये तुम्ही लपू शकतात. पण भगवंत म्हटले, सावता बाबा मी लपलो असतो बरं का, पण माझ्या अंगाची ना फार आग होईल, मी तिथं काही लपत नाही. सावता बाबा म्हणते, बरं ठीक आहे तिथं नका लपू, आपल्या बाजूला ऊस आहे, त्या ऊसामध्ये तुम्ही जाऊन लपा. तर भगवंत म्हटले, ऊसामध्ये नको रे बाबा. का? ऊसामध्ये काय झालं तर माझं अंग कापेल. एवढे नाटकं बघून सावता बाबाला कळून चुकलं, हा दुसरा तिसरा कोणी नसून जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा आहे. याला लपवण्याची एकच जागा आहे, ते म्हणजे स्वतःचं काळीज फाडलं आणि आतमध्ये जागा दिली. असे असणारे सावता बाबा गोडसं उदाहरण दिलं. पण एवढं ऐकून पण साधकाचं समाधान झालंच नाही. साधक म्हटले, होय ते पण संत होते, तुम्ही पण संत आहात, पण आम्ही काही संत नाहीत, आम्ही एक भक्त आहोत. मग भक्तानं कुठे लपवायचं बरं भगवंताला, कुठे ठेवायचं तर जगद्गुरु तुकोबाने म्हटले, भक्त असो, साधक असो, माणूस असो, भूत असो, कोणी जरी असलं तरी मनामध्येच लपवायचं. बरं भक्ताचं आहे का एखादा पुरावा तेव्हा सांगतात जगद्गुरु तुकोबाने म्हणतात आहेत ना. कोण आहेत बरं? प्रभू रामचंद्राचे एक निष्ठावंत भक्त. कोण? मारुती राय. ज्या मारुती रायाचं मंदिर प्रत्येक गावागावामध्ये आहे, ज्या मारुती रायाचं मंदिर गावात आहेत नवल नाहीत, त्या मारुती रायाशिवाय कोणाचंही शुभमंगल सावधान लागत नवरदेवाला तिथं जावंच लागतं, त्याच्याशिवाय शुभ काम अपूर्ण राहत. असे असणारे मारुती राया त्यांनी देखील मनामध्ये स्थापिले भगवंताला, स्वतःच्या जीवावरती खेळून भगवंताला जागा दिली. असं म्हटलं जातं, जो खेल गए प्राणों में. एक गोष्ट सांगू तुम्हाला, हनुमंतरायासारखा आदर्श मुलगा या जगात दुसरा नाही बरं का. महिला मंडळ जर असं वाटत असेल ना, पुरुष मंडळ तुम्हाला असं वाटत असेल ना की आपला मुलगा देखील हनुमंतरायासारखा असावा, ज्वलंत प्रतीक, जगासाठी आदर्श, गोड असे सुंदर असे हात उंच घ्या आणि सगळ्यांना सोबत टाळी वाजवायची बरं का. वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही असे, असं वाटतं असंच ठेवावं तुम्हाला. जो खेल गए प्राणों में श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा लूं मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा लूं मेरे हनुमान के Thank you.
ना किती गंमत आहे ना मावा. भगवंतासाठी जीव देणारे हनुमंत आहे आणि हात उंच केलेले खाली घेणारे आपण. बरोबर ना. आपल्या भक्तीमध्ये आणि त्यांच्या भक्तीमध्ये फार फरक आहे. सांगितलं जगद्गुरु तुकोबराने सांगितलं साधकाला, साधकजी भक्त असो, माणूस असो, व्यक्ती असो, कोणीही असो, संत असो, भगवंताला ठेवण्याची एकच जागा ते म्हणजे मन. आणि मग जगद्गुरु तुकोबरायला पुन्हा म्हणतात साधक, जगद्गुरु तुकोबराय आम्हाला पण आणायचं आहे भगवंत. मग कुठून आणावा? जगद्गुरु तुकोबराय म्हटलं जेव्हा मी वाटीत होतो, जगद्गुरु तुकोबराय म्हणत होते ना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आई ताला घर पुसोनी, घर पुसोनी, आई ताला घर पुसोनी. अहो तुमच्या घरी आलाय देव कोणीतरी घ्या. पण तेव्हा माणसांनी देव घेतला नाही. आता साधक म्हणतात आम्हाला पण देव पाहिजे. मग नेमकं आणायचं तरी कुठून? पण ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हटले आणावं लागत नाही त्याला, तो ऑलरेडी आहे आतमध्ये, पण सापडायचंय. मग विचारलं सापडतो कसा? तर जगद्गुरु तुकोबराय म्हटले असे गोड असे हात उंच नाही केले तरी चालेल आता, पण खाली का होईना गोड अशी टाळी वाजवायची आणि मुखानं गोड असं नामस्मरण करायचं. मग नेमकं नामस्मरण करायचं तरी कोणाचं? तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं नामस्मरण कोणाचं करायचं हे नाही सांगत, पण कसं करायचं हे सांगतो. विठोबा रखुमाई, आणि मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात एवढं गोड नामस्मरण केल्याच्या नंतर देव बरोबर आपल्याकडे येतो. मग आलेल्या देवाला ठेवायचं मनामध्ये. पण साधक म्हटले आमच्याजनं जर एवढं नामस्मरण नाही करणं झालं तर मग काही नाही म्हटले, मनातच आहे देव, पण त्याला सापडायचं कसं? तर भावानं अभंगाचं चौथं. आला
तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला. जगद्गुरु तुकोबराय म्हटले बाबांनो, सापडण्यासाठी अगोदर हरवावं लागतो, बरोबर. काही काही नमुने असे असतात चष्मा डोक्यावर ठेवून पूर्ण घरभर हिंडतात. पण ऐका, जर भगवंत सापडायचा असेल तर हरवावं लागतो. पण तो हरवलेलाच नाही, तो आपल्यामध्येच आहे. पण तरीही भावरूपी उजाड बॅटरी टॉर्च लावून आपण भगवंताला सापडू शकतो. भगवंताला सापडल्याच्या नंतर चित्तामध्ये धारण करा. पुन्हा सुरुवात होते. चित्त कुलूप लावून कोणाकडे द्यायचं? गुरूंकडे द्यायचं. कीर्तन जर डबल करायचं म्हटलं तर लक्षात बसलंय ना. असो, जगद्गुरु तुकोबराचा गोड असा अभंग, सुंदर असं ज्याप्रमाणे मला जमेल त्याप्रमाणे अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. जेव्हा हे इथे उभे राहिले होते तेव्हा असं वाटलंच नव्हतं मी कीर्तन करू शकेल. पण रामरायाचे खरंच फार मोठी शक्ती मला दिली त्यांनी, आणि गोड असं आपलं कीर्तन इथे पार पडलेलं आहे. जेवढं काही चुकलं असेल तेवढं स्वतःच्या बुद्धीचा दोष, आणि जेवढं काही बरोबर असेल ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. त्याचबरोबर माझ्या कीर्तनाच्या नियमाप्रमाणे एकदा सगळ्यांनी हात जोडा, सकल साधू संतांना विनवणी करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्ष प्रेमस्वरूपिणीं नामदेवस्य दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य